तो गाववाला बोलतो, गाववाल्यांना बोलतो डायरेक्ट एंट्री ठेवले. हा इथे फलक लावून ठेवायचा, गाववाल्यांना एंट्री रविवारी. लोक लाईनला लावत नाहीत. इथे फलक लावायचा रविवारी, गाववाल्यांना डायरेक्ट एंट्री आहे असा. लिहिलंय का बोर्ड लिहिलाय तुम्ही तसं, रविवारी गावाला डायरेक्ट एंट्री आहे? नाही ना, मग लिहिलंय का तसं बोर्ड? आम्हाला कसं समजेल? जिथं GR काढा, आम्हाला गावाला डायरेक्ट एंट्री आहे असं. तुम्ही एंट्री कोणाला डायरेक्ट देऊ शकता? मध्ये अत्यावश्यक सेवावाल्यांना देऊ शकता. काय गावाल्याचा पुरावा आहे? दाखवा बरं. नाही, पुरावा लागतो ना आम्हाला. आम्ही पण पुरावा मागतो. कोणाचे फोटो आम्हाला पण बघू दे ना. आणि इथे बोर्ड लिहिलंय का त्यांनी? नाही नाही, यांनी बोर्ड दिलंय का तसं? कशाला आतमध्ये? तुम्ही कोणाच्या गाड्या आणायच्या बाहेर मध्ये एंट्री लावायच्या? हा गावाला म्हणजे काय? तुम्ही एक मिनिट, तुम्ही बोर्ड लिहिलंय का तिथे? तिथे बोर्ड लिहिलंय गाववाल्यांना डायरेक्ट एंट्री, बोर्ड लिहिलंय का? सगळ्यांना माहिती आहे. माहिती नाही, आम्हाला नाही माहिती. आम्हाला माहिती नाही. मी एक ग्राहक आहे. तिथं तुम्ही फिलरला विचारा का मला तुम्ही तिथे बोर्ड लिहिलेलं मला दाखवा का गाववाल्यांना डायरेक्ट? मला बोर्ड पाहिजे. कसा बोर्ड? का बोर्ड म्हणजे कसं तुम्ही डायरेक्ट देऊ शकता एंट्री? त्यांचं सरपंच बसून झालेले आहे, त्यांची मीटिंग. कोणी असू दे, मग तिथे बोर्ड लिहायचं. लोक जे ग्राहक येतील ना त्यांना समजलं पाहिजे. कशासाठी पाहिजे? तिथे बोर्ड लिहायचं. तुम्हाला कराप्रमाणे फिलरला तुम्ही विचारू शकता. मला फिलर विचारायचा संबंध नाही. मला तिथे बोर्ड पाहिजे की जर गाववाल्यांना जर एंट्री आहे, गाववाल्यांना एंट्री जर आहे, बोर्ड लावता येणार का नाही लावता येणार? नाही लावता येणार. ठीक आहे, जर एंट्री आहे तुम्ही म्हणता गाववाल्यांना एंट्री आहे डायरेक्ट, पण तिथे बोर्ड लावा ना. 2 वार दिले मग आम्हाला कसं समजेल? आम्ही बाहेरून येतो ग्राहक, आम्हाला कसं समजेल का तिथे एंट्री आहे का नाही एंट्री आहे? कोणी उद्या उठून घुसल, कोणी येऊन उद्या घुसल, आम्हाला नाही माहिती. आम्हाला माहिती नाही, त्यांचा नंबर आहे. आम्हाला माहिती नाही आहे का इथे एंट्री आहे का, कोणाला ड्राय गावाला आहे का कुठला आहे, आम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही इथे बोर्ड पाहिजे आम्हाला. बोर्ड नाही लावू शकत. का नाही बोर्ड लावू शकत? का नियमात नाही का बोर्ड लावायचा? लावायचं नियमात. हां, मग डायरेक्ट एंट्री त्याचा नियमात आहे. मग इथे तुम्ही जर ठराव घेतलाय ना गाववाल्यांचा, आम्ही त्याचे सहमत आहे का तुम्ही ठराव घेतला, त्या ठरावाची प्रत इथे समोर लावायची की गाववाल्यांना डायरेक्ट एंट्री आहे. आम्ही त्याच्या अडकटी काढणार नाही. आम्ही कसं इज्जत घालणार नाही ना. ठीक आहे. हां, आम्ही इज्जत नाही घालणार ना. प्रत्येक जो लाईनला लागलेला आहे व्यक्ती. आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा का आम्हाला माहिती नाही, आम्ही ग्राहक आहेत बरोबर. आम्हाला जर इथं बोर्ड लिहिला का बाबा इथे गाववाल्यांसाठी हा राव खुला राहील प्रवेश, तर आम्ही इज्जतच घालणार नाही ना. म्हणजे कुठलाच तुम्हाला गाडीवाला येणार तो विचारणार नाही का तुम्ही काय डायरेक्ट देता. कोणाच्या पाठीवर लिहिलेलं नाही ना का कोण काय आहे तो, बरोबर की नाही? तुमचा काय ठराव झाला आहे काय नाही झालं तर आम्हाला पण माहीत पडलं पाहिजे. म्हणजे उद्या फक्त पासिंगच्या नावाने गाड्या आणायच्या का तुम्ही आधार कार्ड तपासून त्यांना प्रवेश देणार आहेत, ते पण आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही गेले 1-1 तासा लाईनला थांबायचा. तुम्हाला दादा माहिती आहे इथे बोर्ड लिहिलेलं आहे का गाववाल्यांना डायरेक्ट एंट्री आहे असं. तुम्ही कुठून आलेत? तुम्ही किती वेळ झाली इथे लाईनला आहेत? अर्धा तास, पाऊण तास झाला. तुम्हाला माहिती इथे बघितलं तुम्ही का गाववाल्यांना डायरेक्ट एंट्री दिलेली आहे असं बोर्ड लिहिलं कुठे दिसते तुम्हाला? तुम्हाला कसं काय माहिती होणार का इथं गावाला आलाय? कधी विचारणार आहे? तुम्ही आले तुम्हाला माहिती आहे गावाला आहे. तुम्हाला माहिती आहे इथे बोर्ड लिहिलेलं आहे त्यांनी का गाववाल्यांना डायरेक्ट रविवारी एंट्री आहे असं. आणि आपण काय विचारत बसणार का कुठली गाडी आलेली आहे? तुम्ही किती वेळ झाली तर लाईनमध्ये आहेत? बरोबर, म्हणजे आपण लाईनला थांबायचं. हां, आपण लाईनला थांबायचं. मग तुम्ही गाववाल्यांसाठी तर टायमिंग ठेवा. आम्ही उन्हात 1-1 तास थांबायचं.
तर हा अशा प्रकारचा इथे वाडा पेट्रोल पंपावर CNG पंपावर मनमानी कारभार सुरू आहे. कर्मचारी देखील आपल्याला या प्रकाराची व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही. सरळ त्यांचं मत आहे की इथे गाववाल्यांना डायरेक्ट एंट्री दिली जाते रविवारी, परंतु इथे कुठल्या प्रकारची, तुम्ही जर बघितलं तिथे कुठल्या प्रकारचं बोर्ड लावलेलं नाही आहे की ज्या गावामध्ये त्यांचा ठराव झालेला आहे आणि त्या CNG पंपावर गाडी येण्यासाठी त्यांना डायरेक्टली एंट्री दिली जाते. इथे जे कर्मचारी देखील अशा प्रकारचे आपल्याला उत्तर देताना दिसून आलेले आहेत. आपण हे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं आहे आणि सदर आता ही व्हिडिओ रेकॉर्डिंग आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवतोयच की इथे कशा पद्धतीनं कार्यक्रम सुरू झाले. लोक गेले 1-1 तासामध्ये लाईनमध्ये उभे आहेत आणि इथे डायरेक्ट गाववाल्यांच्या नावाखाली डायरेक्ट एंट्री दिली जाते. मध्ये आपण ह्या बघू शकतो किती लाईन लागलेली आपण बघू शकतो या व्हिडिओच्या मध्ये किती मोठी लाईन लागलेली आहे. सर तुम्ही सांगा, तुम्ही किती वेळपासून इथे लाईनमध्ये आहात? भरपूर उशीर झालेला आहे, भरपूर उशीर. तर आपण एकंदरीत बघू शकतो की ही लाईन आपण बघू शकतो की किती लाईन मोठ्या प्रमाणे लागलेली आहे आणि इथे कर्मचाऱ्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. CNG पंपाचा अनागोंदी कारभार सुरू दिसतोय. ही आपण जर लाईन बघितली तर पेट्रोल पंपापासून थेट आपल्याला हायवेपर्यंत ही लाईन आपल्याला दिसून येते. या अशा प्रकारची ही लाईन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाईन लागलेली दिसतोय आपल्याला. इथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारची केलेली दिसून येत नाही. आपण व्हिडिओ माध्यमातून बघू शकतो की लाईन किती मोठ्या प्रमाणात दिसून येते आपल्याला. ही शेवटच्या टोकापर्यंत आपण लाईन बघू शकतो. इथे गाववाल्यांना डायरेक्ट पंपावर एंट्री दिली जाते, परंतु इथे कुठल्याही प्रकारचे बोर्ड लावलेले आपल्याला दिसत नाही की इथे गाववाल्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना एंट्री दिली जाते तिथे बोर्ड असणं अपेक्षित आहे, तेव्हा ग्राहकांना त्याची गोष्ट समजेल. परंतु इथे कुठल्याच प्रकारचा बोर्ड नाही आहे. हा अशा प्रकारचा CNG पंपावरचा भोंगळ कारभार सुरू आपल्याला दिसून येतो, मनमानी कारभार सुरू दिसून येतो. कर्मचाऱ्यांमध्ये देखील कुठल्या प्रकारची बोलण्याची पद्धती दिसून येतच नाही आपल्याला, किंवा त्यांना कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं आहे असंही दिसून येत नाही आहे. एकंदरीत आपण या CNG पंपावरचा हा भोंगळ कारभार बघू शकता. लोक 1-1 तास लाईनमध्ये राहतात. अत्यावश्यक सेवा यांना तुम्ही प्राधान्य देऊ शकता, जसे दूध गाडी असेल, रुग्णवाहिका असेल, या गाड्यांसाठी असू शकते. मात्र इथे आपण जर बघू शकतो तर इथे कुठल्या प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीतून केलेली दिसत नाही.